भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपेलाच का साजरा करतात? त्यामागचे सांस्कृतिक कारण काय आहे? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। गुढीपाडवा हा सण विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो। यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी होय। गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजविली जाते। या उत्सवाशी संबंधित एक अशी मान्यता आहे की शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली होती आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय। शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे खूप महत्व आहे। शालिवाहनने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरले होते। याच सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव देखील केला होता अशी आख्यायिका आहे। या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात देखील झाली होती। याच दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे। गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या देखील खूप महत्व आहे। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो। जुनी वाळलेली पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते तर आंब्याला मोहर येतो। या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो। गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही शास्त्र आहे। वातावरणात वाढलेल्या उन्हाची कलाही कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात। तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे देखील काही शास्त्र आहे। कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। होळीनंतर वातावरणामध्ये उष्णता वाढायला लागते। या वातावरणात बदलत्या काळात त्वचेचे विकार, पोटांचे विकार, सर्दी, पडशांसारखे विकार फोफवण्याची शक्यता असते। अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात। ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि तो हाच पवित्र दिवस। ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात। या दिवशी विश्वातील तेज, तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो। तर मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।